नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता राघव हा बेडरूममध्ये सिंधूला समजावत असतो. राघव म्हणतो की सिंधू, हे बघ, सत्य कधीच लपून राहत नाही. त्या आश्रमामध्ये एवढी मुले होती तरीसुद्धा मला विनूलाच दत्तक घ्यावंसं वाटलं. सिंधू विचार करत आता राघवला सांगते की राघव, एक गोष्ट मला कळली बरं का, मधुला जर किती जरी सुधारण्याची संधी दिली ना तर ती कधीच सुधारणार नाहीये. कारण मुळात तिची वृत्तीच वाईट आहे. ते ऐकून राघव म्हणतो की सिंधू, तू होतीस म्हणून तू मुळात तिला माफ तरी केलंस. तेव्हा आता राघव म्हणतो की तुझ्या जागेवर जर मी असतो ना, तिला एकदा सुद्धा माफ केलं नसतं. तर सिंधू आता राघवकडे बघते आणि आता तेवढ्यात राघवच्या डोळ्यासमोर आपण एकदा मधुला माफ केलं होतं हे आठवतं. तर आता राघवने सिंधूला सांगितलेले असते की सिंधू, मी मधुला माफ करणार आहे, कारण काही जरी झालं तरी तिने तुझा जीव वाचवला. त्यावेळेस सिंधू म्हटलेली असते की राघव, हे बघा, तुम्ही जर मधुला माफ केलं तर मी हे घर सोडून जाईल. हे आता राघवला आठवते. तरीसुद्धा आता राघवने सांगितलेले असते की मधूची बेल मी आता मागे घेतोय. तर आता सिंधूने सांगितलेले असते की राघव, तुम्ही असं काहीही करणार नाही आहात. तुम्ही जर असे केले तर मी माझ्या बाळाला घेऊन ताबडतोब येथून निघून जाईल. आणि हो सिंधू, मी मधूला सोडवायला चाललो. हे राघवने सांगितल्याचे आता राघवला आठवते. आणि आपण हक्क दाखवत कसे सिंधूला विचारले होते की सिंधू, सावी कुठे माझी. तेव्हा आता सिंधूने सांगितलेले होते की या प्रश्नाचं तुमचं उत्तर द्यायला मी बांधील नाही. हे सगळे आता राघवला आठवतं. आणि आपल्यासमोर आता राघवने कशी मधुला तूच माझी बेस्ट फ्रेंड आहे असे म्हणत मिठी मारली होती हे सिंधूच्या डोळ्यासमोर येते. तेव्हा आता सिंधूसमोर राघवने आपल्याला कसा ब्लँक चेक दिला होता आणि सांगितलं होतं की तुमची जी फी आहे ना, तो आकडा या चेकवरती टाका आणि निघा इथून. आणि तो चेक राघवने आपल्या अंगावर कसा भिरकावून दिला होता हे सिंधूला आठवते. त्यावेळेस मधू म्हटलेली असते की तुला अंगठी हवी ना, ओके फाईन, देते मी तुला ती अंगठी. पण त्याच वेळेस राघवने मधूला थांबवलेले असते आणि राघवने सांगितलेले असते, मधू, ही अंगठी कुणालाच द्यायची गरज नाही आहे. आणि एक लक्षात ठेव मधू, इथून पुढे त्या अंगठीवर फक्त तुझा आणि तुझाच हक्क आहे. हे आता सिंधूसमोर सांगितल्याचे देखील राघवला आठवते. आणि आपण वेळोवेळी खूप मोठ्या चुका केल्या, आपण वेळोवेळी मधूची बाजू घेऊन वागलो, हे आता राघवच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. आणि विचार करत सिंधूसमोर राघव ते सगळं आठवत असतो. तेव्हा आता सिंधू राघवला म्हणते की राघव, काय झालं, कसला विचार करताय. आणि ताबडतोब भानावर येत राघव आता सिंधूची माफी मागतो. सिंधू म्हणते की कशाबद्दल राघव. राघव म्हणतो की आय एम सॉरी सिंधू, पण खूप वेळा मी तुला हर्ट केलं, वेळोवेळी तुझा मी अपमान केला. राघव म्हणतो, खरं तर ज्या वेळेस तू अंकुरला घेऊन हे घर सोडून जात होती त्याच वेळेस मी तुला थांबवायला हवं होतं. जर त्यावेळेस मी तुला थांबवलं असतं तर आज ही वेळ आलीच नसती. असे आता राघव हा सगळं लक्षात येऊन सिंधूला सांगतो. विचार करत राघव म्हणतो की सिंधू, मला सतत असं वाटतं की मी तुझ्याबरोबर नेहमीच वाईट केलंय. तेव्हा आता सिंधू म्हणते की नाही राघव, तुम्ही काहीही चुकीचे वागला नाहीयेत, उगाचच तुम्ही मनाला लावून घेऊ नका. राघव म्हणतो की नाही सिंधू, मी तुझा गुन्हेगार आहे आणि त्यामुळे मला माझ्या गुन्ह्यांची शिक्षा मिळायलाच हवी सिंधू. आणि आता लगेच इकडे तिकडे बघत राघव हा शेजारीच असलेली काठी घेऊन येतो आणि ती सिंधू समोर धरत म्हणतो की सिंधू, दे मला शिक्षा. आणि राघव हात पुढे करतो. ते बघून आता सिंधू उठून उभा राहते आणि म्हणते की राघव, काय करताय तुम्ही. तर राघव म्हणतो की बरोबर आहे, या हाताला शिक्षा झालीच पाहिजे सिंधू. राघव म्हणतो की सिंधू, तुझ्यासमोर ही शिक्षा खरंच कमी आहे आणि जर तू मला शिक्षा दिली ना तर थोडं तरी माझ्या मनातलं गिल्ट कमी होईल सिंधू. ते बघून आता सिंधू राघवच्या हातातील काठी घेत म्हणते की राघव, मी असं काहीच करणार नाही बरं का. तेव्हा आता राघव म्हणतो की सिंधू, जर तू मला शिक्षा दिली नाही तर मी स्वतः माझ्या हाताला शिक्षा देईल. तेव्हा सिंधू म्हणते की राघव, तुम्ही असं काहीही करणार नाहीयेत. तेव्हा आता राघवला थांबवत सिंधू म्हणते की राघव, तुम्ही का स्वतःला त्रास करून घेतात. कधी कधी आपल्या हातातून सुद्धा चुका होतात, त्याचं तुम्ही एवढा त्रास करून घेऊ नका. सिंधू म्हणते की राघव, तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे ना ते मला माहिती. जेव्हा मी कृष्ण आहे यावर सगळ्यांचा विश्वास बसला होता तेव्हा मात्र तुम्ही फक्त एकटे होते की तुम्हाला विश्वास वाटत होता की नाही, ही माझी सिंधूच आहे म्हणून. आणि तुम्ही माझ्यासोबत सिंधू आहे असेच वागलात आणि त्यामुळेच तर मी मधूला तोंड देऊ शकले आणि मधूचा मुकाबला करू शकले. सिंधूचे ते बोलणे ऐकून राघव त्याचे हात आता दोन्हीही सिंधूच्या तोंडाला लावतो आणि म्हणतो की सिंधू, आय लव्ह यू.
तर सिंधू खूप खुश झालेली असते. राघवचे दोन्ही हात हातात धरत सिंधू म्हणते की आय लव्ह यू टू यू. आणि सिंधू आता राघवला म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा राघव, मधूने आपल्याला एकमेकांपासून दूर करण्याचा आणि आपल्यामध्ये मतभेद निर्माण करण्याचा खूप वेळा प्रयत्न केलाय राघव, पण यामध्ये मधू ना कधीच यशस्वी ठरली नाही. उलट आपण एकमेकांच्या अजून जवळ आलो राघव. मधूला शिक्षा देण्याच्या वेळेस प्रत्येक वेळी तुम्ही माझ्या बरोबर होतात राघव, तेव्हा तुम्ही स्वतःला दोषीही मानू नका आणि शिक्षाही देऊ नका, असे सिंधू आता राघवला समजावते. सिंधू म्हणते की राघव, आता आपण दोघेही बरोबर आहोत आणि आपल्या आयुष्यातून आपण त्या मधूला कायमचे बाजूला करू. आणि आता लगेचच राघव म्हणतो की नक्की, आणि प्रेमाने सिंधू आता राघवला मिठी मारते. राघव म्हणतो की एकदा मी मधूला अरेस्ट केलं आणि मग आपण आपल्या आयुष्याची पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करू सिंधू, असे राघव मिठीत घेतलेल्या सिंधूला सांगतो. तू, मी आणि आपली विनू सावी आपण चौघेही प्रेमाने एकत्र राहू, असे आता राघव सिंधूला सांगतो. तेव्हा सिंधू सुद्धा खूप खुश झालेली असते. त्यानंतर आता राघव हा मधूकडे येतो आणि मधूला म्हणतो की आय एम सॉरी मधू, त्या कृष्णासोबत ना कसं डील करायचं तेच मला काही कळत नाहीये. राघव म्हणतो की आणि त्या कृष्णामुळे घरचे सुद्धा आता खूप विचित्र वागायला लागलेत मधू. तेव्हा आता राघवकडे बघत मधू राघवचा हात आपल्या हातात घेते आणि म्हणते की राघव, डोंट वरी, तू काही काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत, कधीच मी तुझी साथ सोडणार नाही राघव. राघव म्हणतो की मला माहिती आहे मधू, तू माझ्यासोबत आहे आणि म्हणूनच मला थोडासा सपोर्ट मिळतोय. काही जरी झालं ना मधू, तरी मी तुला कधीच सोडणार नाही, असे आता राघवने पुन्हा मधूला समजावलेले असतं. आणि मधूच्या मनात आता राघवने पुन्हा विश्वास तयार केलेला असतो. तेव्हा आता लगेचच मधू राघवकडे बघते आणि म्हणते की काही जरी झालं आणि कोणती जरी वेळ आली ना राघव, मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. तेव्हा प्रेमाने राघव मधूकडे बघत हसू लागतो आणि विचार करतो की मधू, आता तू पूर्ण माझ्या जाळ्यात अडकलीस आणि आता बघ मी तुझे कसे हाल करतो ते. आणि आता राघव एकटक नजरेने मधूकडे बघत असताना मधू म्हणते काय झालं राघव, असा का बघतोस माझ्याकडे. तेव्हा आता राघव म्हणतो की आपल्या दोघांना एकमेकांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करायचा होता, पण आपल्यामध्ये ती कृष्णा आली ना त्यामुळे सगळं. तर आता मधू म्हणते की नाही राघव, ती कृष्णा ना, तिचं नाव जरी माझ्या समोर आलं ना तरीसुद्धा मला खूप इरिटेट होतं. तेव्हा आता राघव म्हणतो की ओके फाईन मधू, आणि राघव हसू लागतो. तर मधू म्हणते की आता हसायला काय झालं राघव. हसतच राघव म्हणतो की अगदी तू माझी बायको शोभतेस. तेव्हा आता मधू खूप खुश झालेली असते. तेव्हा आता मधू म्हणते की राघव, मी काय म्हणते, तुला सुद्धा भूक लागली ना आणि मला सुद्धा भूक लागली. तेव्हा आता स्टोव सुद्धा चालत नाहीये राघव, मी काय म्हणते तुला आपण बाहेर जेवायला जाऊयात. तेव्हा आता राघव हा मधूकडे बघतो. हसतच आता राघव मधूकडे बघतो आणि म्हणतो की बाहेर जेवायला. राघव म्हणतो की मधू, मला माहिती आहे की तुझे सुद्धा काहीतरी स्वप्न आहेत, पण मी माझी लाईफस्टाईलसुद्धा आता सध्या व्यवस्थित जगू शकत नाहीये. राघव म्हणतो की ज्या वेळेस मी घरातून निघालो ना त्यावेळेस मी माझ्यासोबत काहीच नाही घेतलं, अगदी पॉकेटसुद्धा नाही मधू. आणि राघव पुन्हा मधूची माफी मागतो आणि म्हणतो की हे सगळं करत असताना मधू माझं डिमोशनसुद्धा झालं आणि त्यामुळे सिच्युएशन मधू अजूनही बिघडली, म्हणून प्लीज तू मला समजून घे. तेव्हा आता मधूला सुद्धा काय बोलावे आणि काय नाही कळत नसतं. मधूला तर खूप भूक लागलेली असते. तेव्हा आता मधूकडे बघत राघव म्हणतो की तू मला समजून घेशील मधू, माझी खात्री आहे. तर मधू म्हणते की राघव, तू घरी गेला होतास ना तेव्हा मला वाटलं की तू पैशाची काहीतरी व्यवस्था केली असेल. तेव्हा आता राघव म्हणतो की नाही जमलं मधू, मला आय एम सॉरी, मला माफ कर. पटकन आता मधूचे हात धरत राघव म्हणतो की मधू, तू माझ्यावर रागवलीस का गं. तर आता मधू म्हणते की नाही राघव, मी तुझ्यावर का रागू, आणि ही परिस्थिती थोडीच कायम राहणार आहे का. मधू म्हणते की आपले घरचे आपल्यापासून कधीच लांब नाही राहू शकत राघव, आणि काही दिवसांचाच प्रश्न आहे, तेव्हा तोपर्यंत करीन मी मॅनेज. तेव्हा आता राघव म्हणतो की मधू तू थांब, मी आलोच. तेव्हा आता मधू म्हणते की कुठे चाललास राघव. राघव म्हणतो की मी बाहेर जाऊन बघतो आपल्याला कुठे पैशाची सोय होते का. राघव म्हणतो की त्याने किमान आजचा तरी दिवस निघेल. मधू म्हणते की राघव, त्याने आजचा तर प्रश्न सुटेल, पण उद्याचं काय. आणि मी आलोच असे म्हणत राघव बाहेर निघून जातो. तर आता मधू विचार करते की राघव, मला हे अजिबात एक्सपेक्टेड नव्हते, मला तुझी राणी बनून राहायचं होतं राघव, आणि हे काय होऊन बसलं.
पण इथे तर एकही गोष्ट माझ्या मनासारखी सुद्धा घडत नाहीये, हे काय होऊन बसलं असा आता मधू विचार करत असते. इकडे आता रत्नबारक्यांच्या घरी राजेश्री ही भाजी निवडत असते, तर आता रेश्मा आणि ऋतुजा मोबाईल बघत असतात. तर राजेश्री म्हणते की अगं रेश्मा, ऋतुजा आवरा, अजून खूप कामं पडली आहेत. एवढ्यात काकू ऋतुजा आणि रेश्माकडे बघत तिथे येते. तर ऋतुजा आणि रेश्मा मोबाईल बघत असतात आणि राजेश्री काम करत असते. तेव्हा आता काकू राजेश्रीकडे बघत म्हणते की राजेश्री झाली का गं तयारी? तेव्हा आता राजेश्री काहीही बोलत नसते. तेव्हा काकू पुन्हा म्हणते की अगं राजेश्री, झाली का तयारी? झाली नसेल तर मला सांग, मी तुला मदत करू लागते. आणि आता पुन्हा काकूने विचारताच राजेश्री खाली मान घालत म्हणते की सगळी कामं झाली आहेत. आणि पटकन आता राजेश्री खाली मान घालून पुढे निघून येते आणि रेश्मासमोर येत राजेश्री म्हणते की रेश्मा, प्रत्येक गोष्टीमध्ये दुसऱ्याचं मत विचारात घ्यायचंच असतं का? रागाने आता राजेश्री म्हणते की देवाने तुला डोकं दिलंय ना, कधी त्याचा वापर कर आणि स्वतःच्या मनाने आणि बुद्धीने कधी निर्णय घे. तेव्हा आता राजेश्री भडकलेली बघून आता ऋतुजाला सुद्धा आता वेगळं वाटतं. तेव्हा आता राग येऊन राजेश्री म्हणते की इतका वेळ झाला एकच काम करत बसलीस, बाकीचे कामं कधी व्हायचे रेश्मा? ते बघून आता ऋतुजाला राग येतो. तेव्हा आता ऋतुजा म्हणते की राजेश्री वहिनी, तुम्ही रेश्माला का बोलता? इतकी वर्ष राणी वहिनीच रांगोळी काढत होती ना. तेव्हा आता ऋतुजा म्हणते की रेश्माला तर रांगोळी कशी काढायची ते सुद्धा अजून माहिती नाही. तेव्हा ती नेटवर डिझाईन शोधते आणि तुम्ही तिलाच बोलतात. तेव्हा आता राजेश्री समजावत म्हणते की अगं ऋतुजा, सगळी कामं पडली आहेत सणाचे, आता अजून एकही काम झालेलं नाही आहे आणि एका कामात जर एवढा वेळ घालवला तर बाकीची कामं कशी होणार? आणि आता राजेश्री बोलल्यामुळे रेश्माला खूप वाईट वाटतं आणि पटकन रेश्मा रागाने आतमध्ये निघून जाते. तेव्हा आता ऋतुजा राजेश्रीला म्हणते की काय राजेश्री वहिनी? आणि आता ऋतुजा देखील रेश्मा पाठोपाठ जाते. काकू आता तो सगळा प्रकार बघत असते आणि आता राजेश्री सुद्धा आतमध्ये निघून जाते. तर तेवढ्यात सिंधू तिथे येते आणि काकूला म्हणते काय झालं काकू? तेव्हा आता काकू सिंधूकडे बघत म्हणते की अगं माझ्यावरती राजेश्री नाराज आहे, मला वाटतंय की आपण तिला सगळं सांगून टाकावं. तेव्हा आता सिंधू म्हणते की काकू फक्त थोड्या दिवसांचा प्रश्न आहे, मधूचं सत्य सगळ्यांच्या समोर येईपर्यंत आपल्याला आता धीर धरायला हवा. तेव्हा आता काकू प्लीज थोडा दिवस तुम्ही वाट बघा असे सिंधू सांगताच राजेश्री आता खूप रागावली आणि राघव बाहेर गेला ना, त्यामुळे राजेश्रीला सुद्धा खूप आता वेगळं फील होतंय असे आता काकू सिंधूला सांगते. तर आता सिंधू म्हणते की फक्त थोडे दिवस काकू, एकदा का राघव पुन्हा घरी आले आणि त्यांनी आईला पुन्हा सगळं काही सांगितलं ना, मग विषय सगळा संपेन आणि मग आईसुद्धा तुमच्यासाठी पहिल्यासारख्या छानपणे वागतील असे आता सिंधू काकूला समजावते. तेव्हा आता काकू म्हणते की अगं सिंधू, मला तर आत्ताच त्रास व्हायला लागला आहे. तेव्हा आता सिंधू काकूला म्हणते की एकदा तुम्ही सावीचा चेहरा डोळ्यासमोर आणा काकू आणि तिची काय अवस्था झाली ते बघा. आणि आता सिंधू सावीच्या विचारात पडते, पण पटकन भानावर येत सिंधू म्हणते की आईचा चेहरा जर काकू तुम्हाला हसरा बघायचा असेल तर एक उपाय सांगू का? तेव्हा आता काकू म्हणते सांग ना. तर आता सिंधू म्हणते की आईला माझ्यापेक्षा तुम्ही जास्त ओळखताय काकू, त्यांची नाराजी कशी दूर करायची ना ते तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे. आणि लगेचच काकूच्या डोक्यात आयडिया येते आणि हात करत काकू म्हणते की आलं लक्षात. आणि काकू आता खुश झालेली असते आणि सिंधूकडे बघत काकू हसते. आणि तेवढ्यात आता राजेश्री ही पायरीवरून खाली येते. तर आता काकू राजेश्रीला हाक मारत थांबवते आणि पटकन आता काकू ही राजेश्रीकडे जाते. तर सिंधू खांबाच्या आड लपते. राजेश्री समोर येत काकू म्हणते की राजेश्री, बोलणार नाहीयेस का माझ्यासोबत आणि रागावलीस का माझ्या सोबत? तेव्हा आता राजेश्री म्हणते की जर बोलून जर काही फायदा होत नसेल तर मी माझं बोलणं कशाला वाया घालू? आणि आता राजेश्री जाऊ लागताच काकू ही राजेश्रीला टॅचू करत थांबवते आणि म्हणते की राजेश्री, आत्तापर्यंत आपल्यामध्ये खूप वाद झाले, पण तेव्हा मात्र आपण एकमेकींसोबत कधीच आबोला धरला नव्हता राजेश्री. अगं आपलं एक कुटुंब आहे, हाताची पाची बोटे थोडी सारखी असतात का? पण स्वभाव मात्र सगळ्यांचे वेगवेगळे असू शकतात ना. आणि राजेश्री, तुझ्या मनात जे काही असेल ना ते घडाघडा बोलून मोकळं हो ना तू. तेव्हा आता राजेश्रीकडे बघत काकू बोट करत म्हणते की हे बघ राजेश्री, आता जर तू माझ्यासोबत बोलली नाही ना, मला माझी ती स्ट्रिक्ट ट्रिक वापरावी लागेल बरं का.
आणि बघा राजश्री मी आले असे म्हणत आता हाताने काकू राजश्रीला गुदगुद्या करू लागते. पण आता राजश्री काही मात्र हसायला तयारच नसते. डोळ्यात पाणी आणत काकूकडे बघत राजश्री म्हणते की वहिनी आज दसरा आहे हो आणि दिवाळीसुद्धा तोंडावर आली, तेव्हा राघवला पुन्हा घरी यायला हवं. तुम्ही एकदा राघवकडे बघावं. राजश्री म्हणते की सणासुदीच्या दिवशी घरचा मुलगा बाहेर आहे, तुम्हाला बरं वाटतंय का? काकूकडे बघत राजश्री म्हणते की तुम्हाला तरी करमतंय का त्याच्याशिवाय? तुमचं खूप प्रेम आहे ना राघववर, तुम्ही सुद्धा त्याच्याशिवाय राहू शकत नाही मला माहिती आहे आणि हे सणासुदीचं वातावरण आहे, असे रडतच आता राजश्री काकूला सांगत असते. सणासुदीच्या दिवसांमध्ये घरामध्ये गोडाधोडाचे पदार्थसुद्धा बनतायत, पण माझा राघव कुठे आहे, कसा आहे, त्याने काही खाल्लंय का नाही हे देखील माहिती नाहीये, असे रडतच आता राजश्री काकूला सांगत असते. आणि मग तुम्ही मला सांगा ना, अशा वेळी माझ्या जीवाला चैन पडेल का आणि मला बरं वाटेल का? काकू आता तो सगळा विचार करत म्हणते की राजश्री तुझं बरोबर आहे, पण त्याचं तरी सगळं बरोबर आहे का? तो कृष्णाशी कसा वागला तुला कळतंय ना? तेव्हा आता रडतच राजश्री म्हणते की अहो तुम्ही एका गुन्हेगाराला पाठीशी घालताय काकू, तुम्हाला काही कळतंय का? ती आपली सिंधू नाहीये, ती कृष्णा आहे आणि तिने आपल्या सिंधूचा खून केला आहे, कळतंय का तुम्हाला? तेव्हा आता काकू राजश्रीला शांत करत म्हणते की राजश्री तू एवढं मनाला वाटून घेऊ नकोस, तू आता शांत हो बरं. तेव्हा आता रडतच राजश्री म्हणते की कशी शांत हो मी? पुन्हा आता डोळे पुसत राजश्री म्हणते की ठीक आहे वहिनी, तुम्ही म्हणताय ना मी शांत होते, पण तुम्ही मला एक वचन द्या, तुम्ही राघव आणि राणीला घरी घेऊन येताल. तेव्हा आता राजश्रीकडे बघत काकू म्हणते ठीक आहे, मी राघव आणि राणीला पुन्हा घरी घेऊन येईन. राजश्री म्हणते की नाही नाही, अगोदर मला वचन द्या तुम्ही. आणि लगेच राजश्री हात पुढे करते, तर राजश्रीच्या हातावर हात ठेवत काकू म्हणते की ठीक आहे, मी तुला वचन देते. तेव्हा आता राजश्रीला खूप आनंद झालेला असतो. राजश्री म्हणते खरंच? तर काकू म्हणते हो. आणि आता राजश्री ही काकूला मिठी मारते. त्यावेळेस आता काकूला आठवतं की प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाचा आज वध केला आणि त्याच दिवशी पांडवांचं अस्तित्व सुरू झालं. तेव्हा आता कलियुगातल्या या राणीच्या आतमधल्या रावणाचा अंत करण्यासाठी माझ्या राघवला त्यासाठी घरी यायलाच हवं आणि माझ्या सिंधूचं अस्तित्व आता राघवने समोर दाखवायलाच हवं, असे आता काकूने विचार केलेला असतो. तेव्हा आता सिंधू ते सगळं बघत आणि ऐकत असते. तेव्हा काकू राजश्रीला ते बोलल्याचे ऐकताच आता सिंधू विचार करते की काकूच्या मनात नेमकं काय सुरू आहे. इकडे आता काकू दुसऱ्या दिवशी टेबलवर चहा पीत बसलेली असते आणि चहा पितच काकू आता विचार करत अस्वस्थ झालेली असते. तेवढ्यात आता सिंधू काकूकडे येते आणि काकूकडे बघत म्हणते की काकू तुम्ही तयार आहात ना? तर काकू म्हणते की हो आणि काकू विचार करत म्हणते की अगं पण जमेल ना मला? काकू म्हणते की काही गडबड तर नाही होणार ना? सिंधू मला तर खूप जाम टेन्शन आलंय. तेव्हा आता सिंधू म्हणते की काकू तुम्हाला टेन्शन का आलं? तुम्हाला टेन्शन आलंय ना, तुम्ही एक काम करा, तुम्ही त्या मधूचा चेहरा डोळ्यासमोर आणा आणि मधूचा चेहरा जर तुमच्या समोर आला तर तुमचं टेन्शन कुठल्या कुठे पळून जाईल. तेव्हा आता ते ऐकून काकू म्हणते कसं सुचतं ग तुला? तेव्हा आता सिंधू म्हणते की माझे आप्पा नेहमी म्हणायचे आपला चेहरा आपण आपल्या आरशात बघताना त्याची कधीच लाज वाटली नाही पाहिजे, असे आपण कर्म करायचे. तेव्हा आता सिंधू म्हणते की काकू अपराधीपणाची भावना वाटायला हवी ती मधू आहे, स्वतःचा आरशात चेहरा बघायला लाज वाटायला हवी ती मधूला वाटायला हवी. आपल्याला टेन्शन घेण्याची काहीच गरज नाहीये, कारण जे काही कर्म केलंय ना ते मधूने केलंय. आणि आता त्यानंतर प्लॅनप्रमाणे सिंधू आणि काकू तयार झालेले असतात. तर आता राणी ही रत्नबारक्यांच्या घरी येते. तेव्हा राणीला बघताच काकू म्हणते की काय हवंय तुला? तर आता काकू म्हणते की कशासाठी आली तू? तर राणी म्हणते की राघवच्या घराचा अधिकार. तर आता काकू म्हणते की मिळणार नाही. तर सिंधू म्हणते की काय करशील? सिंधू म्हणते की केस टाकशील का? तर काकू म्हणते की नाही, ती तसं काहीच करणार नाही. तेवढ्यात राजश्री तिथे येते आणि म्हणते की ती काहीच करणार नाही म्हणजे? तर आता काकू ही सिंधूला घेऊन बेडरूममध्ये येते आणि काकूने आता प्रॉपर्टीचे पेपर तयार केलेले असतात. ते पेपर्स आता काकू सिंधूच्या हातात देत म्हणते की सिंधू यावरती सह्या कर. तर सिंधू म्हणते की कसले पेपर आहेत ते? तेव्हा आता काकू म्हणते की हे रत्नबारक्यांच्या घराच्या प्रॉपर्टीचे पेपर आहेत आणि या घराची सगळी प्रॉपर्टी मी तुझ्या नावावर केली आहे सिंधू. ते ऐकता सिंधू आणि राघवला मोठा धक्का बसलेला असतो
आणि ती सगळी प्रॉपर्टी मी तुझ्या नावावर करून सिंधू तुला या घराचं मालकीन बनवलंय. तर आता सिंधू ही राघवकडे बघू लागते आणि आता आता मधूला अडकवण्यासाठी सिंधूने सुद्धा त्या पेपर्सवर सही केलेली असते. आणि लगेचच सिंधू ही खाली येते आणि खाली आता राजेश्री मधू सगळ्या जणी तिथे उभ्या असतात. तर तेवढ्यात सिंधू मधूसमोर येत म्हणते की अगं मधू, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. घे हे प्रॉपर्टीचे पेपर्स बघ, माझ्या हजबंडने सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर केली. ती ऐकून आता मधूच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि मधूच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो. काकूने आता सिंधूच्या नावावर सगळी प्रॉपर्टी करून आता सिंधूने सुद्धा राघवने माझ्या हजबंडने सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर केल्याचे मधूला सांगितलेलं असतं. तर आता ते ऐकताच मधू ही राघवला सोडणार का? हा, आणि आता मधूचे एक एक भयानक पाप बाहेर काढून मधूची कशी काळे तोंड करून हकालपट्टी करतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.